राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा वाटप संदर्भात मोठी अपडेट ही आलेली आहे. आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे त्या संबंधित महत्त्वपूर्ण व्हिडिओ, जिल्ह्याची नावे व किती कोटी रुपये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या संबंधित संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत. पहिला जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा वाटप संदर्भामध्ये महत्त्वाचा अपडेट हे आलेला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,60,031 शेतकऱ्यांनी पीक विम्याची क्लेम हे केलेली होती. तर त्या 3,60,031 शेतकऱ्यांपैकी धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना 55 कोटी रुपयाचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे पीक विमा कंपनीकडून. यापूर्वी सोलापूर, वाशिम, नांदेड या जिल्ह्यामधील देखील पीक विम्याचे वितरण हे मागील आठवड्यामध्ये सुरू झालेले आहे. त्यासोबत आता रखडलेला पीक विमा खरीप हंगामातील 2024चा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 55 कोटीचा वाटप हा सुरू झालेला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील पीक विमा हा यापूर्वी वितरित झाला असून खरीप हंगामातील खरीप हंगामातील पीक विमा हा रखडला गेलेला होता तांत्रिक अडचणीमुळे. त्यामुळे या वाटपाचा सुरुवात हे झालेली आहे. आता शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटस हे पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे वितरण होणार आहे. पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळाले की नाही आहे हे कुठं बघू शकता ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपलं स्टेटस चेक करत असणे म्हणजे पीक विम्याचं, तर तुमच्या स्टेटसवरच जो लाल अक्षराचा बॉक्स असतो त्यामध्ये राईट साईडला कोणत्यावर त्यात पीक विमा पेड म्हणून असं लिहून येतं आणि त्या पीक विमा पेड लिहून असल्याने त्यासमोर रक्कमसुद्धा दर्शवली जाते आणि त्यांना पैसे मिळणार आहे. ज्यांना पैसे मिळणार नाहीत त्यांचं स्टेटस तिथं दिसणार आहे, म्हणजे पीक विमा पेडची रक्कम हे दिसणार नाही. त्यामुळे पुढील जिल्ह्यातील अपडेट आल्याबरोबर आपण पीक विमा संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलमार्फत देण्याचा प्रयत्न करूया. आणि ज्या शेतकऱ्यांचं क्लेम स्टेटस हे 0 LBS 0 त्यांना पीक विम्याचे पैसे मिळण्याची शक्यता हे कमी राहते. कारण प्रत्येक वेळी पीक विम्याचं स्टेटस पंचनामे होते. आपण पीक विमा क्लेम करतो, पंचनामे होतं. पंचनामे केल्यानंतर बहुतांश जो काही पीक विम्याचा प्रतिनिधी शेतात येतो किंवा कृषी सहाय्यकाच्या मार्फत या गोष्टी केलेल्या असतात.